मॉल वगैरे आहेत, सिनेमागृह आहेत जे आहेत ते फायर सेफ्टीचं ऑडिट करतातच असं नाही आहे, बरोबर ना? तरी किंवा माझं कुटुंब आम्ही बाहेर कसे पडू यासाठी आपण पहिले प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आपल्या भारतात टोटल फक्त 10 देखील असेल आणि समजा कुठे आपल्याला तसा प्रसंग जर आला तर कमीत कमी आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवू शकतो की नाही. कंपनीतच ना आपल्याला आगीचा संबंध येईल असं आहे का? नाही ना. आपण कुठेही जातो, बाहेर जातो, मॉलमध्ये जातो, सिनेमागृहात जातो. मी म्हणत नाही की आपण 100% ट्रेन असणं गरजेचं आहे, पण आपण स्वतःला जर वाचवलं तर जे येणारं अग्निशमन दल आहे त्यांच्यासाठी सोपं पडेल की ती आग विझवणं त्याच्यात. तर पहिली गोष्ट आपल्याला पाहायचं आहे आग म्हणजे आगीसाठी गरजेचं काय काय आहे. पहिली गोष्ट ऑक्सिजन, फ्यूल आणि टेम्परेचर या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की आग निर्माण होते. हे आपल्याला बरोबर ना. आग म्हणजे काय जसं आपल्याला समजणं महत्वाचं आहे त्याप्रमाणेच आगी म्हणजे फायर फायटर जो येणार आहे त्याला सांगू शकतो की अशा अशा टाईपची फायर आहे, तो त्या टाईपचा फायर असतो की नाही, बरोबर ना. तर आपण पहिले फायरचे टाईप समजून घेऊया. फायर 5 प्रकारचे असते, ABCDE आणि आता एक नवीन जनरेट झालेला आहे के फायर. आपल्या इंडियात के फायर म्हणतो. तर ती ऑटोमॅटिक आग लागते. कारण काय होतं आगीचं टेम्परेचर जमिनीचं टेम्परेचर आणि ते क्रॉस होतं. त्या काही वेळेला समजा अनस्किल एम्प्लॉय असेल त्याच्यात ते मेटल मेल्ट करताना एक झारा असतो असा, त्याचं सुद्धा टेम्परेचर तेवढं करावं लागतं. कदाचित त्यांनी नवीनने जर तो तसाच टाकला तर ते बाहेर उडतं. ती जी आग लागते त्याला काय म्हटलं जातं, मेटल फायर. ई मध्ये कोणती येते, इलेक्ट्रिक फायर. आता इलेक्ट्रिक फायर मध्ये थोडीशी गंमत आहे. इलेक्ट्रिक फायर जिथपर्यंत इलेक्ट्रिक सप्लाय चालू आहे तिथपर्यंत तिला आपण इलेक्ट्रिक फायर म्हणतो, बरोबर आहे. आणि जर मी इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद, बरोबर, तर आपल्याला फायरचे टाईप समजले. कुकिंग ऑइल आणि फॅट्स ही सिमिलर आपला फॉर्म्युला आहे. मी सांगतो जशी जशी माणसाची स्वयंपाक बनवण्याची जी प्रगती झाली त्यानुसार आपण त्या फायरचे टाईप लक्षात ठेवतो. सुरुवातीला स्वयंपाक फायर एक्सटिंग्विशरचे टाईप सुद्धा तसेच आहेत की प्रत्येक आगीसाठी आगी वापरला तर आपल्याला इजा होऊ शकते. तर पहिली आता कोणती आहे, सिंपल फायर. सिंपल फायर मध्ये काय काय येतं, लाकूड, पालापाचोळा, कागद, बरोबर ना. तर त्याच्यासाठी कोणता फायर एक्सटिंग्विशर होतो, वॉटर CO2. कोणता, तर त्याच्यासाठी काय दिलेलं असतं, कलर कोड. प्रत्येक नावाला एक कलर दिलेला आहे बघा. हा निळ्या कलरचा आहे. तो का दिला असतो, तर मला इथून आग कोणत्या टाईपचे कळले किंवा आतून येणाऱ्या माणसाने मला सांगितलं की बी टाईपची फायर आहे आणि मला तो एक्सटिंग्विशर जर दिसतोय तो बी टाईप साठी जर सुटेबल असेल तर मी इथं शोधत बसणार नाही, पटकन जाऊन तो वापरू शकतो. किंवा जर मला तो माहितीच नाही तर मी जाणार तिथे पाहणार, तो जर योग्य नसेल तर मी परत येणार, त्यात वेळ वाया जातो. त्यासाठी लांबून आपल्याला लिहिलेलं वाचू शकत नाहीये पण कलर तर आपल्याला डोळ्यांना. जर प्रेशर हाय असेल तर मी या असा धरणार, कुठून खाली पडू शकतो आणि माझ्या पायाला इजा होऊ शकते, हाताला झटका बसू शकतो आणि मी जर इंजर्ड झालो तर फायर फायटर नाही ना मग, बरोबर आहे की नाही. तर स्वतःची काळजी पहिली घ्यायची असते. तर प्रेशर हाय सुद्धा नसावं, लो जसं आपल्याला माहिती आहे त्याचा काहीच उपयोग होणार नाही जाऊन.
त्याच्यातून ड्राय केमिकल पावडर बाहेरच पडणार नाहीये. ठीक आहे. तर पहिलं काय बघायचं, प्रेशर घ्यायचं. नंतर आपल्याला काय करायचं, हा होस पाईप व्यवस्थित पाहिजे. जर हा ब्रेक झालेला असेल तर पावडर तिथून बाहेर पडणार, आपल्याला तेवढं प्रेशर मिळणार नाही, आपण आगीच्या जवळ जात नाही, आगीपासून लांब राहतो, तिथपर्यंत पावडर जाणार नाही, वेस्ट सुद्धा होईल. तर आपण काय करणार आहोत, उजव्या हातात पकडणार आहोत. हे कशासाठी आपण तर आपल्याला समजा पहले आप क्या करेंगे, आपने देखा फायर कौन सा है, बराबर है, इस पे आपको ये एक्सटिंग्विशर यूज कर सकते हैं, बराबर. फिर क्या चेक किया आपने, इस पे चेक क्या किया, फिर बाद में फिर पिन निकालिए. ठीक है, फिर पोजीशन में खड़े रहना है. हाँ हाँ हाँ, दबाइए. अशा वरती नाही करायचं तो. आता तुम्हाला पाहिलं का ह्या निवडणुकीला ही आग जास्त दिसून आली. आता काय काम करतो, तर टेम्परेचर इन हाय टेम्परेचर आपण यूज करतो. ठीक आहे. आता म्हणजे
would request Ketan sir to please come here and felicitate Mr. Kalpesh.